नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सागर राठोड पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतोय। तर शेतकरी बंधूंनो, मी आपल्यासाठी वेगवेगळ्या वॉटर सोल्युबल खतांविषयी माहिती घेऊन येत असतो। तर शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला फॉस्फरस आणि झिंक त्यासोबत नायट्रोजन आणि पोटॅश सोबत असलेले ग्रेड आपल्यासाठी घेऊन आलेलो। तर मित्रांनो, आपल्याला प्रश्न पडेल की फॉस्फरस आणि झिंक हे सोबत चालत नाही, तर मी कसं म्हणतोय, तर मित्रांनो आयसीएल या कंपनीने फर्टिफ्लो तंत्रज्ञाना अंतर्गत आपल्यासाठी 757 प्लस 2% झिंक ही वॉटर सोल्युबलची नवीन ग्रेड बनवली। तर शेतकरी बंधूंनो, ही ग्रेड बनवली आयसीएल कंपनीने, तर याचा फायदा आपण जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी करून घ्यावा। तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला मिळेल 60% नायट्रोजन, 50% फॉस्फरस प्लस 60% पोटॅश आणि 2% झिंक। तर मित्रांनो, आपण आता बघूया ह्या ग्रेडचे वैशिष्ट्य काय। तर मित्रांनो, ह्या ग्रेडचे वैशिष्ट्य मी आपल्याला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे फॉस्फरस आणि झिंक यामध्ये आपल्याला सोबत मिळतोय। तर मित्रांनो, फॉस्फरस आणि झिंकचा महत्त्वाचा रोल हा पिकामध्ये असतो, जसे की गर्भधारणा असेल, तर शेंडावाढ असेल, किंवा पिकामध्ये फॉस्फरस सायटोकायनिन तयार करणं असेल, पांढऱ्या मुळांवरती, किंवा झिब्रेलिक ऍसिडची निर्मिती सुद्धा हा झिंक करतो। तर असे वेगवेगळे प्रमुख वैशिष्ट्य आहे। तर मित्रांनो, ही ग्रेड जी आहे सोडियम आणि क्लोराईड फ्री आहे। त्यानंतर ह्या ग्रेडचा जो सामू आहे, पीएच आहे, तो अत्यंत कमी आहे, 3.7 एवढाच आहे मित्रांनो। कमी सामू असल्यामुळे जमीन खराब होत नाही, किंवा अनेक फायदे आहेत मित्रांनो कमी सामू असलेले ग्रेडचे। त्यानंतर आता आपण बघूया या ग्रेडचे प्रमुख फायदे काय आहेत मित्रांनो आपल्याला पिकांमध्ये। तर मित्रांनो, प्रमुख फायदे जर आपण बघितले तर आपल्याला जोमदार शेंडा आणि मुळांची वाढ मिळते मित्रांनो, कारण की ह्यामध्ये 60% नायट्रोजन आणि 50% एवढ्या मोठ्या प्रमाणात फॉस्फरस असल्यामुळे। तर यानंतर कळी आणि फुलांची संख्या जास्त मिळते। त्यानंतर कळीचे फळांमध्ये रूपांतर करण्याची सुद्धा या ग्रेड मध्ये क्षमता आहे, कारण की यामध्ये पोटॅश सुद्धा दिलेला आहे। तर मित्रांनो, आता आपण याचा पुढचा फायदा बघूया। झिंक ह्या अन्नद्रव्य असल्यामुळे चिलेटेड झिंक आहे मित्रांनो, यामध्ये दिलेल्या झिंकची कमतरता सुद्धा भरून काढते। त्यानंतर आता आपण बघूया केळीमध्ये थांबलेलो आहे। तर केळीमध्ये या ग्रेडचा काय रोल असेल ते बघूया मित्रांनो। तर केळीमध्ये पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी, त्यानंतर बुंदाच्या वाढीसाठी, पानांच्या अंतरीसाठी मित्रांनो ही ग्रेड कामी येणार आहे। झिंक आणि पोटॅश त्यानंतर फॉस्फरस असे 3 ते 4 आपल्याला अन्नद्रव्य यामध्ये मिळतात। त्यानंतर मित्रांनो, ह्या ग्रेडचा जो पीएच आहे तो कमी असल्यामुळे जीवाणूंची कमी असल्यामुळे जमिनी जी आहे आपली ती खराब होत नाही, आणि क्षारयुक्त जमिनीमध्ये सुद्धा अन्नद्रव्यांची उपलब्धता चांगली होणार आहे या पीएच कमी असल्यामुळे, आणि जो आपल्या जमिनीचा पोत आहे तो सुद्धा या खराब होत नाही। मित्रांनो, हे सगळे असे अनेक फायदे आपण बघितले। पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी, फळांच्या सेटिंगसाठी, जास्त फळांसाठी, जास्त फुलकळींसाठी, किंवा आपण केळीमध्ये बुंद वाढीसाठी असे अनेक फायदे आहेत। त्यानंतर मित्रांनो बघा, आपण याला जर दिलं, बुंदा जर आपला चांगला असला तर घडांची संख्या आपल्याला सुद्धा चांगली मिळते, आणि अंतरी जी आहे, वादी आहे, ती सुद्धा आपल्याला चांगली मिळते मित्रांनो ही ग्रेड वापरल्यामुळे। आपण शेवटी बघूया मित्रांनो ह्या ग्रेडचा वापर कसा केला पाहिजे आणि प्रमाण किती मित्रांनो या ग्रेडचं केळीमध्ये वापरण्यासाठी। तर मित्रांनो, ह्या ग्रेडचं 3 ते 5 किलो प्रमाणे आपण एकरी वापरू शकतो मित्रांनो। या ग्रेडला जे पीक, जी सुरुवातीची स्टेज आहे, जे भाजीपाला पीक वगैरे असतील, तर आपण या ठिकाणी 3 किलो वापरू शकतो, किंवा फळपीक असतील या ठिकाणी फळपिकांना आपण ही 5 किलो पर्यंत वापरू शकतो मित्रांनो। जर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या शेतकरी बंधूंना शेअर करायला विसरू नका, आणि शेवटी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। धन्यवाद।